नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। ती म्हणजे खरीप हंगाम 2024-25 साठी शेतमालाचे हमीभाव हे जाहीर करण्यात आलेले आहेत। तर जाहीर झालेल्या शेतमालाचे हमीभाव याच्यामध्ये किती वाढ झाली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, शेतकऱ्यांसाठी खुशखबर, 14 पिकांना MSP वाढ। नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय आहे। 2024-25 च्या खरीप हंगामासाठी धानाकरिता किमान आधारभूत किंमत MSP 5.35% वाढून प्रति क्विंटल 2300 रुपये केली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवार बैठकीत हा निर्णय झालेला आहे। केंद्रीय माहिती व प्रसार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की कृषी खर्च आणि किंमत आयोगाच्या CACP शिफारशी मान्य करून 14 खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किमती केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या आहेत। तर आपण MSP मध्ये किती वाढ झालेली आहे ते पाहून घेऊया। सर्वात अगोदर धान्य दिलेले आहे, इथे 2024 मध्ये किती आहे, 23 मध्ये किती होती आणि टोटल वाढ किती झालेली आहे ते इथे दिलेलं आहे। तांदूळ सामान्य 2300 117 रुपयांनी वाढ झालेली आहे। तांदूळ ए ग्रेड 2320 117 रुपयांनी वाढ झालेली आहे। ज्वारी हायब्रिड 3371 रुपये 191 रुपयांनी वाढ झालेली आहे। ज्वारी मालदंडी 3421 रुपये 196 रुपयांनी वाढ झालेली आहे। बाजरी 2625 125 रुपयांनी वाढ झालेली आहे। रागी 4290 रुपये 444 रुपयांनी वाढली आहे। मका 2225 रुपये 135 रुपयांनी वाढलेली आहे। तूर 7550 रुपये 550 रुपयांनी वाढलेली आहे। मूग 124 रुपयांनी वाढलेली आहे। उडीद 450 रुपयांनी वाढलेली आहे। भुईमूग 406, सूर्यफूल 520, सोयाबीन 292, तीळ 632, रामतीळ 983 रुपये, कापूस मध्यम धागा 501 रुपये, कापूस लांब धागा 501 रुपये। तर मित्रांनो, ही वाढ प्रति क्विंटल याप्रमाणे होती। तर MSP मध्ये या प्रकारे वाढ झालेली आहे। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।